विदर्भ न्यूजची बिग ब्रेकिंग न्यूज। शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये कोंडले। प्रवीण हरमकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जोशी यांना त्यांच्याच कार्यालयामध्ये कोंडले। मेळघाटमध्ये सेमाडोह येथे झालेल्या अपघातानंतर सुरक्षा भिंतीची केली होती मागणी। सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखलदरा, अचलपूर व अमरावती यांना दिले होते निवेदन। वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यामुळे मुख्य अभियंत्यांना कोंडले। जनतेसाठी कोणतेही आक्रमक पाऊल आपण उचलू शकतो असे प्रवीण हरमकर यांनी सांगितले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयामध्ये सुमारे तासभर चालला गदारोळ। पोलीस, पत्रकार तसेच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते। पोलिसांनी आक्रमकता दाखवून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही प्रवीण हरमकर जुमानले नाहीत। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते। शेवटी जनतेसाठी लढणाऱ्या प्रवीण हरमकर यांच्यावर गुन्हे दाखल होणार का? जनतेचा प्रश्न। सेमाडोह येथे 23 सप्टेंबर रोजी भीषण अपघात घडला होता। चावला नावाच्या खासगी बसला सकाळी 7:30 वाजता अगदी सगळे प्रवासी झोपेत असताना अपघात घडला होता। त्यामध्ये अपघातस्थळी 4 व्यक्तींचा मृत्यू झाला होता, तर 5वी व्यक्ती रुग्णालयामध्ये मरण पावली होती। या अपघाताची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेचे युवा सेना नेते व अमरावती महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली होती। त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखलदरा, अचलपूर व अमरावती यांना वेगवेगळी निवेदने सादर केली होती। त्यामध्ये रस्त्यावर नसलेले झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावर नसलेल्या स्पीड ब्रेकर्स, रस्त्यावर नसलेले व पुलावरती सुद्धा नसलेल्या सुरक्षा भिंती इत्यादीची मागणी केली होती। त्यावेळी अमरावती विभागाच्या कार्यकारी अभियंता रूपा गिरासे यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती। त्यावेळी कार्यकारी अभियंता यांनी 8 ते 10 दिवसांमध्ये आपल्या निवेदनावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले होते। पुनश्च प्रवीण हरमकर यांनी सर्वांची भेट घेऊन उपरोक्त रस्त्याच्या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने काय उपाययोजना केली याबाबत अनेक कार्यालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शहानिशा करून घेतली होती। मात्र 5 व्यक्ती मृत होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाची कुंभकर्णी झोप उघडत नाही, हे पाहून प्रवीण हरमकर यांनी मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे 5 जिल्ह्यांचे मुख्य अधिकारी असलेले मुख्य अभियंता जोशी यांना विचारणा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये गेले, परंतु तेथे सुद्धा त्यांना निराशा हाती आली। त्यामुळे त्यांनी निराश होऊन मुख्य अभियंता जोशी यांना त्यांच्याच दालनामध्ये कोंडून ठेवले। प्रवीण हरमकर यांचे समवेत शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते सोबत होते। प्रवीण हरमकर यांनी मुख्य अभियंता यांना कोंडून ठेवल्याचे कळताच सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एकच गदारोळ उडाला। सर्व अधिकारी व कर्मचारी, पोलीस तसेच पत्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले होते। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जोशी यांच्या दालनाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही प्रवीण हरमकर जुमानले नाहीत। आपण जनतेसाठी कुठलेही आक्रमक पाऊल उचलू शकतो, ही भूमिका प्रवीण हरमकर यांनी घेतली होती। सुमारे तासभर चाललेल्या या गदारोळानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनाही न जुमानता तासाभरानंतर प्रवीण हरमकर यांनी स्वतः दरवाजा उघडला। पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नसून आपण पोलिसांच्या गाडीमध्ये बसून जाणार नाही, स्वतः गाडगेनगर पोलीस स्टेशनला हजर राहू, अशी भूमिका प्रवीण हरमकर यांनी घेतली व ते आपल्या स्कूटरवर बसून गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे रवाना झाले। सुमारे तासभर चाललेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर संपूर्ण अमरावती शहरामध्ये, विशेष करून सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एकच खळबळ उडाली होती। पहिली गोष्ट तर आदिवासी एरियात कोणते डॉक्टर काम करायला जात नाही, तरी त्या बिचाऱ्या 2 महिला तिथं जाऊन काम करतात, त्यांचा यांनी जीव घेतला। त्यासोबतच त्यांनी आदिवासी लोकांचे अनेक जीव घेतले। या सगळ्या गोष्टी असताना BNCची याच्यावर कोणतीही जबाबदारी पाळत नाही। म्हणून आज शेवटी इथले जे जोशी साहेब आहेत त्यांना मी आज बंद केला आतमधून आणि निर्णय घेतला। त्यांनी मला सांगितलं, मी आत्ताच्या आता तुरंत सगळे ऑर्डर काढले, त्यांनी तुरंत हातोहात, आणि त्यांनी त्याच्यावर जी कारवाई होते। उमेश लोटे, विदर्भ न्यूज, अमरावती।